आपला सह्याद्री न्यूज, आवाज जनसामान्यांचा मध्ये आपले स्वागत आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा। अपहरण करून लूटमार करणाऱ्या टोळीला चाकण पोलिसांकडून अटक। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 25 जानेवारी रोजी परप्रांतीय कामगार गिरीश सुरेश यादव याला चाकण ते भोसरी रस्त्यावरील भंडारा हॉटेल समोरून दोन अज्ञात रिक्षा चालकांनी रिक्षात बळजबरीने बसवून चाकूचा धाक दाखवून अपहरण करत आळंदी घाटामध्ये निर्जन स्थळी नेऊन चाकूने वार करत गिरीश यादव कडील मोबाईल फोन मधून गुगल पे द्वारे 46,190 रुपयांची लूटमार करणाऱ्या राजू भगवान गव्हाणे वय 19 वर्ष राहणार म्हाडा कॉलनी जवळ म्हाळुंगे तालुका खेड जिल्हा पुणे, दुसरा अजय बालाजी भालेराव वय 19 वर्ष राहणार आंबेठाण सोनबळ वस्ती तालुका खेड जिल्हा पुणे असे दोन जणांना चाकण पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने 28 जानेवारी 2025 रोजी अटक केली आहे। आरोपीकडून एकूण 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। गुन्ह्यातील रिक्षाचा शोध घेण्यासाठी चाकण पोलीस पेट्रोलिंग करत असताना रोहन शंकर दवणे वय 20 वर्ष वराडे रोड टेकडी वस्ती महाडुंगे तालुका खेड जिल्हा पुणे, दुसरा जितेंद्र श्री गौतम राम वय 35 वर्ष इस्लामपूर पेटनाका तालुका शिराळा जिल्हा सांगली, मूळ राहणार सारंगपूर थाना धुरामधाम जिल्हा शिवान राज्य बिहार यांच्यासह एक आर्म ऍक्ट अल्पवयीन विधी संघर्षित बालक याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडील लोखंडी कोयता व मोबाईल फोन जप्त करण्यात आला। आरोपीचा सखोल तपास केला असता त्यांच्यावर आरोपीवर चाकण पोलीस ठाण्यात अगोदर 3 गुन्हे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। सदर कारवाई चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व पोलीस निरीक्षक गुन्हे नाथा घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड, गणपत धायगुडे, ऋषिकुमार झनकर, सुनील शिंदे, शिवाजी चव्हाण, हनुमंत कांबळे, राजू जाधव, रेवणनाथ खेडकर, सुनील भागवत, सुदर्शन बर्डे, महेश कोळी, शरद खैरनार, किरण घोडके, लंकावती हांडे यांनी केली।